आयनी सुहासिनी सुपावनी नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि आता 19, 20 आणि 21 असे 3 अध्याय आपण यामध्ये पाहणार आहोत. तर हा 19वा अध्याय आहे पिप्पलेश्वर तीर्थ. श्री मार्कंडेय म्हणतात, राजन, मी तुला सिद्ध अशा पिप्पलादाचे चरित्र प्रथम सांगतो. युधिष्ठिर म्हणाले, भगवन, हे पिप्पलाद कोण होते? त्याने कठोर तप का केले ते मला सविस्तर सांगा. राजन, वेदशास्त्र पारंगत असणारे याज्ञवल्क महर्षी हे मिथिलेच्या आश्रमात राहत. ते नित्य आपल्या आश्रमात आत्मानंदात मग्न असत. तसेच सर्व विकार त्यांच्या पुढे हात जोडून उभे राहत. म्हणजे काम, क्रोध, भय, लोभ, मोह हा कुठलाही विकार त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्या तपसामर्थ्याने या मुनींना या तपसामर्थ्याने सगळे विकार त्यांच्या पुढे हात जोडून उभे होते. या मुनींना एक बहीण होती. दैवयोगाने तिला वैधव्य प्राप्त झाले. ती अनाथ झाली. तिला आई वडील नसल्याने ती भावाजवळ राहिली. तेथे राहून ईशचिंतन करीत नर्मदा किनारी शिवाचे पूजन ती नित्य करत असे. एकदा ती रजस्वला झाली. दिवसा स्नान करताना तिने एकांतात पडलेले कपडे धारण केले. याज्ञवल्कांना त्याच रात्री दैववशात रात्री झोपलेल्या अवस्थेत विचित्र स्वप्न पडून परिधान केलेल्या कपड्यात त्यांचे स्खलन झाले. त्या तपस्वी मुनींनी त्या वस्त्रांना अशुद्ध पाहून कोपऱ्यात फेकून दिले. विधिपूर्वक पंचाक्षरी जप करून रात्री स्नान करणे निषिद्ध म्हणून तसेच झोपी गेले. तर मध्यरात्री बहिणीने फेकून दिलेल्या वस्त्रांना अंधारात आपलेच वस्त्र आहे असे समजून परिधान केले. सकाळी उठून याज्ञवल्कांनी त्या वस्त्रांचा शोध घेतला, पण ते सापडले नाही. तेव्हा बहिणीला विचारले. ते सर्व ऐकून ती बहीण थरथरली आणि तिने घडलेला प्रकार कथन केला. झालेला अपराध पाहून याज्ञवल्क जमिनीवरच कोसळले. झालेल्या अनर्थाच्या गांभीर्याने विचार करत होते. खूप वेळानंतर ते तिला म्हणाले, भद्रे, या स्थितीत तुझी व माझी काहीच चूक नाही. जो तुझ्या पोटात गर्भधारण झाला आहे त्या देवाचीच काहीतरी अगम्य लीला आहे. हे जाणून त्याचा सांभाळ कर. हे ऐकून लज्जित होऊन तिने त्या गर्भाचे रक्षण केले. जन्म होताच त्या बाळाला पिंपळाच्या झाडाच्या सावलीत ठेवून परतली. सोडताना म्हणाली, या चराचरातील सर्व प्राणी माझ्या बालकाचे रक्षण करो, असे म्हणून ती ब्राह्मण कन्या तिथून निघून गेली. काही वेळानंतर ते बालक आईसाठी रुदन करू लागले. त्याचे ते करुण रुदन ऐकून वृक्षलता पर्वत हे देखील रडू लागले. त्यांनी आपल्या पाझरणाऱ्या अमृताचे बिंदू त्याच्यापर्यंत पोहोचवले. पिप्पलाद कालपरत्वे मोठा झाला. त्याने नर्मदेच्या काठीच कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येचे तेज त्याच्या मुखावर विलसत होते. त्याने अनेक सिद्धींना वश केले, मात्र त्याच्या अंतःकरणात समाधान नव्हते. आपल्याला ज्या पित्याने निर्माण करून वनात असे सोडून दिले त्याला शिक्षा मिळाली पाहिजे हा विचार त्याच्या मनात होता. त्याप्रमाणे आपण सर्व केलेल्या पुण्यकर्माची कसोटी पणाला लावून त्याने एक दिव्य यज्ञ केला आणि त्यातून अति घातक अशी कृत्या निर्माण झाली आणि तो म्हणाला, जो माझा पिता असेल त्याला तू भक्ष्य बनव. तेव्हा ती कृत्या याज्ञवल्क्यापर्यंत पोहोचली. तेव्हा याज्ञवल्क्यांनी तिचा आवेश आणि क्रौर्य पाहून पलायन केले, परंतु ती अतिवेगाने कृत्या त्यांच्या मागेच येत होती. कोणत्याही मंत्राच्या प्रयोगाने ती नष्ट होत नव्हती. त्यावेळी मुठीत जीव धरून ते विष्णुलोकी गेले, ब्रह्मलोकी गेले, परंतु या कृत्यावरती चालणारा उपाय त्या दोघांनाही सांगता आला नाही. ते म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, आम्ही देव, असुर वा इतर अपराधी यांना दंड देऊ शकतो, मात्र ब्राह्मणाला दिलेल्या त्रासामुळे त्याच्या मुखातून येणाऱ्या शापवाणीत आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. ब्राह्मणाच्या शापामुळे ब्रह्मांडही छिन्न विछिन्न होऊ शकते, म्हणून मी ब्राह्मणांचा दास आहे. मी तर भृगु ऋषींची लाथ छातीवर घेतली. त्या आघातामुळे माझ्या छातीवर त्यांच्या पायाचा व्रण पडला.
पण त्या व्रणाबद्दल मी त्यांना शासन केले नाही, तर त्यांनी केलेला लत्ताप्रहार म्हणजे एक आभूषणच वाटते. म्हणून माझ्या गळ्यातील कौस्तुभमणी दूर सारून सर्व भक्तांना अति आनंदाने छातीवरील लत्तेने झालेला व्रण दाखवितो. म्हणून आम्ही ब्राह्मणाच्या क्रोधास घाबरतो. तेव्हाही द्विजश्रेष्ठा, आम्ही तुला मदत करू शकत नाही. त्यामुळे खिन्न मनाने ते महर्षी अंतिम लक्ष्य असलेल्या शिवाकडे पोचले. तेथे ती कृत्या त्यांच्या मागेच होती. घाबरलेल्या मुनींनी काही विचार न करता ध्यानस्थ असलेल्या शंकराच्या अंगठ्याच्या नखात प्रवेश केला. त्यामुळे ती कृत्या त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नव्हती. तिच्या त्या भयंकर आवाजाने आणि याज्ञवल्क्यांच्या स्पर्शाने महादेवांची समाधी उतरली. याज्ञवल्काने नमस्कार करून वेदमंत्राने त्यांची स्तुती करून घडलेला अनर्थ सांगितला. त्यावेळी क्रुद्ध कृत्येस शंकरांनी शांत केले व शंकर पिप्पलादाकडे गेले. पिप्पलादाने महादेवाच्या चरणावर मस्तक ठेवले. मातापित्यांच्या अभावाने मी हे कृत्य केले असे नम्रपणे सांगितले. यावेळी शिव म्हणाले, वत्सा, मीच या सर्व घटनांचा उद्गाता आहे, सर्वाचे भरण पोषण करणार आहे. जरी तुला दृश्य स्वरूपात माता पिता नसले असे वाटले तरी तू इतर मुलांप्रमाणे लहानाचा थोर झालासच ना. ही सर्व माझीच लीला आहे असे समज. जीव हा कर्मानुसार आपली फळे भोगतो, त्यामुळे त्याने देवावर आणि दैवावर दोष देऊ नये. मात्र आहे त्या प्रसंगात आपले कार्य निष्ठेने करून त्या भगवंताचे चिंतन करावे. याप्रमाणे तू घोर तप केलेस म्हणून मी तुला प्रसन्न आहे. आजपासून प्रत्यक्ष दृष्टीस आम्हीच तुझे माता पिता आहोत असे सांगून शिव अंतर्धान पावले. याचा पिप्पलादाला अत्यंत आनंद झाला. त्याने याज्ञवल्क्यांना नमस्कार करून अपराधाबद्दल क्षमा याचना केली. याज्ञवल्क्याने देखील त्यास प्रेमाने आलिंगन देऊन आपण कसे दोषी नाहीत हे महादेवाने सिद्ध करून आपल्या पुत्रास स्वतःचे पुत्र मानून उदारतेचा अनुभव करून दिला. त्या शिवास देखील त्यांनी साष्टांग नमस्कार केला. या गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी पिप्पलादाने नर्मदेच्या काठी पिप्पलादेश्वर नावाचा महादेवाची स्थापना केली. हेच पुढे तीर्थ बनले. तेथे कुठलेही पुण्यकृत्य केल्याने फळ तत्काळ कार्यसिद्धी करते असा पिप्पलादेश्वर तीर्थ महिमा वर्णन नावाचा हा अध्याय पूर्ण झाला आहे. आता या अध्यायात एक वेगळीच कथा सांगितलेली आहे. याज्ञवल्क्य ऋषी तर सर्वांना माहिती आहेत. ते मिथिला नगरीच्या आश्रमामध्ये राहत होते आणि त्यांना एक बहीण होती जी विधवा झालेली होती. तर ती आपली अनाथ बहीण आपल्या भावाजवळ येऊन राहत होती. ती नित्य नर्मदेच्या तिथे स्नानाला जायची, शिवाचे पूजन करायची, असं तिचं सगळं चालू होतं. आता योगायोग कसा घडला बघा. ती आधी रजस्वला झाली म्हणजे तिचा पिरियड आला, पाळी आली तिला. त्या 4 दिवसामध्ये तिने आपले एकांतात पडलेले कपडे घातले, कुठले तरी आंघोळ केली, ते बाजूला केले. आणि त्याच रात्री काय झालं तर या याज्ञवल्कांना म्हणजे ज्या माणसापुढे सगळे कामक्रोध मोह मद मत्सर दंभ हे सगळे विकार होते, हात जोडून उभे होते, कुठलाही परिणाम करत नव्हते, त्या माणसाला त्या दिवशी स्वप्नदोष झाला आणि ते कपडे खराब झाले. आता त्यांनी ते फेकून दिले काढून. आणि ही आली पहाटे. आता तेव्हा स्त्रिया पहाटे जाऊनच आंघोळ करायच्या ना, आणि साधारण त्यांचे ते भगवे कपडे वगैरे सारखेच असायचे. तर हिनं आपले भावाचे कपडे स्वतःचे म्हणून घातले आणि मग ते सकाळी शोधायला लागले माझे कपडे कुठे आहेत. तेव्हा ती थरथरली. मग तिनं सांगितलं हे कपडे माझे आहेत म्हणून. मग आता हा काय अपराध घडला ह्यातलं हे मला आधी कळलं नव्हतं. तर त्या कपड्यात जे काही त्यांचं विरेस्खलन झालं होतं ते तिच्या योनीमध्ये गेलं आणि त्यातून ती गरोदर राहिली. म्हणजे त्या काळात पण थोडक्यामध्ये जे आपण आता म्हणतो कसलं बेबी टेस्ट ट्यूब वगैरे प्रकारचं तसं काहीसं झालं तिचं ते. आणि म्हणजे तिला कळलंही नाही. मग आता हे भाऊ आणि बहीण ना खरं नात्यानं. मग याज्ञवल्क काय म्हणाले, बाई तुझाही अपराध नाही माझाही नाही, आपण तर दोघांनी असं काही केलेलं नाही, त्यामुळे आता तुझ्या पोटात जो गर्भ वाढतोय तर त्याची पण काही चूक नाही, तर त्याला वाढू दे, ही देवाचीच काहीतरी लीला आहे म्हणून देवाने हे तुला असं तुझ्या पोटी निर्माण केलं. मग ती लज्जित झाली बिचारी, पण तिनं तो गर्भ वाढवला. मग त्याच्यानंतर त्याचा जन्म झाल्यावरती आता ती विधवा बाई तर ती काय पालनपोषण तर करू शकत नव्हती. तर तिनं नेऊन पिंपळाच्या झाडाखाली त्याला सोडून दिलं आणि सांगितलं ह्या चराचरातल्या सगळ्या सृष्टीनं माझ्या बाळाचं पालन करा. पुढं ते बाळ आईसाठी रुदन करायला लागलं, रडायला लागलं. मग ते पानं फुलं वृक्ष पक्षी सगळा निसर्ग मदतीला धावला. ते पण त्या बाळासाठी रडू लागले. पण हळूहळू निसर्गामध्येच त्याचं पालन पोषण झालं. आपले अमृताचे कण त्या बाळापर्यंत पोचवले.
मग त्याचं नाव पिप्पलाद, पिंपळाखाली जन्माला आला म्हणून पिप्पलाद. हा मोठा झाला, त्याने कठोर तपश्चर्या केली आणि सगळं अगदी सिद्ध करून घेतलं, सगळ्या सिद्धी वश झाल्या त्याला, सगळं झालं. पण त्याच्या मनात एक कायम गोष्ट चलत होती, म्हणजे माझ्या बापाने मला सोडून दिलं कुठेतरी जन्माला घालून, तर ह्या बापाला माझी शिक्षा झाली पाहिजे. म्हणून त्याने एक यज्ञ केला आणि त्या यज्ञातून एक कृत्या म्हणजे एक प्रकारची राक्षसी निर्माण झाली आणि तिला आदेश दिला की जा आणि माझ्या बापाला कुठं असेल तिथं त्याला शिक्षा कर किंवा त्याला खाऊन टाक. थोडक्यात त्या कृत्या काय करायच्या, खायच्या, भक्ष्य बनव. मग ती आली अकराळ विक्राळ रूप घेऊन त्या ऋषींपुढं. आता ऋषींचंही काय चाले ना, ऋषी तिचं रूप बघून घाबरले, पळायला लागले याज्ञवल्क ऋषी. आणि त्यांनी स्वतःकडे जी काही शस्त्र अस्त्र मंत्र होते ते सगळे टाकले, पण तिचं काही होईना. मग ते विष्णूकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, पण सगळ्यांनी ते सांगितलं, बाबा ब्राह्मणाने निर्माण केली आहे, तर ब्राह्मणाचा शाप आहे, तर त्याला आमचे मंत्र पण काही करू शकत नाहीत. म्हणून तर म्हणे एवढं मोठं श्रीवत्सलांचन नामपदाचे हरिणे ठेवविले आहे ना. मग त्या भृगु ऋषींची लाथ मोठ्या अभिमानाने ते विष्णू मिरवतात की ब्राह्मणानं माझ्या छातीवर लाथ घातली आहे. आणि आता त्या ब्राह्मणाला पण त्याचा आयुष्यभर असा काय म्हणतात परिणाम भोगावा लागला आहे की लक्ष्मीला राग आला ना, माझ्या नवऱ्याला लाथ घातली, कुठल्याही बाईला आपला पती म्हणजे परमेश्वर, त्याला लाथ घातली, तर लक्ष्मीने शाप दिला ब्राह्मणांना की तुम्ही सगळे आयुष्यभर दरिद्री राहाल. आणि तिथून पुढं मग ब्राह्मण दरिद्री आणि गरीबच झाले भृगु ऋषींच्या लाथेमुळं थोडक्यात. तर मग ते म्हणले आम्ही काही करू शकत नाही. मग शेवटी गेले शिवाकडं. मग शिवसमाधीस्थ होते. पण मग आता ह्या ऋषींनी काय केलं, हळूच सूक्ष्मरूप घेतलं आणि शंकराच्या अंगठ्यात जाऊन बसले. मग त्या कृत्येच्या अकराळ विक्राळ आवाजाने आणि अंगठ्याला काहीतरी स्पर्श जाणवल्याने शंकराची समाधी उतरली. नशीब शंकर समाधी उतरले की पहिलं अकराळ विक्राळ स्वतःच रागवायचे आणि कुणाला तरी समोरच्याला भस्म करायचे, शाप द्यायचे. पण इथं शंकराने तसं काही केलं नाही. मग त्यांना ते कळलं. याज्ञवल्क ऋषी समोर आले, त्यांचे ते स्तुती वगैरे केली एकदम वेदमंत्रांनी आणि खऱ्या घटना सांगितल्या. मग शंकराने त्या कृत्येला शांत केले आणि मग पिप्पलादाला बोलवलं. मग पिप्पलादालाही खऱ्या गोष्टी सांगितल्या की बाबा कुणाचीच चूक नाही आहे, तुझा जन्म ही, पण तू वाढलास ना, पिंपळाच्या झाडाखाली होतास तरी तू मोठा झालास, तर हे सगळं माझं आहे, मी भरणपोषण केलं आहे तुझं, तर तू कशाला चिंता करतो. आणि मग त्या ऋषींनी पण जवळ घेतलं आणि ऋषींनी शंकराचे पाय धरले की बाबा मी निर्दोष आहे, हे सिद्ध केलंस माझ्या मुलाला तू. आणि अशा रीतीने मग तिथं त्या गोष्टीचं स्मरण म्हणून पिप्पलादेश्वर नावाचं एक पिंड तिथे निर्माण केली, स्थापन केली आणि ते पुढं तीर्थ बनलेलं आहे. असा हा अध्याय समाप्त झालेला आहे. नमामि देवी नर्मदे. पुढचा अध्याय आहे पापेश्वर तीर्थ किंवा हापेश्वर तीर्थ हे म्हटलं जातं. हा 20वा अध्याय. श्री मार्कंडेय म्हणाले, राजन, आता युधिष्ठिराने श्री मार्कंडेय ऋषी यांच्यातील हा संपूर्ण संवाद म्हणजे हे नर्मदा पुराण आहे. हे राजन, तुला नर्मदा दर्शनाचे, स्नानाचे, दानाचे फलाचे महत्त्व सविस्तरपणे कथन केले. राजन, नर्मदा हा जणू परीस आहे. पशु पक्षी पापी जलचर स्वरूपी दगडास जिचा स्पर्श होताच त्यास ती सुवर्णरूप करून टाकते. नर्मदेने आजपर्यंत लाखो पापी जनांना मुक्ती काम्यकर्म करून स्वर्गाची प्राप्ती करू इच्छिणाऱ्या साधकाला स्वर्ग देखील दिलेला आहे. ज्यांना भगवंताचं स्वरूप व्हायचं आहे अशा सद्भक्तांना त्यांच्या इच्छेप्रमाणे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या चारही मुक्ती देण्याचे अलौकिक सामर्थ्य दाखवले आहे. आता हे सलोकता, समीपता, स्वरूपता ह्या आपल्या आणि शेवटी सायुज्य अशा ह्या 4 मुक्ती आहेत. मग तिच्या संगतीमध्ये जो जातो तो नर्मदा स्वरूपच होतो. ज्या साधकास साधनेत षडरिपूंचे भय असते ते तिच्या दर्शनाने एका क्षणात ते वैराग्यशील होतात. त्याच्या हातात क्षमारूपी शस्त्र आहे, त्याला दुष्ट इजा तो काय करणार. तसा अहंकार कामक्रोध गळून पडल्यास दिव्य वैराग्याची आनंदी इथे साधकाला होते आणि सगळं जी भौतिक सुख आहेत आपली ती काय त्यांना मग त्याचं काही वाटत नाही, विशेष तृणवत वाटतात, म्हणजे गवता समान वाटतात. आता थोडासा मी ह्या 4ही मुक्तीचा देखील अर्थ मध्ये सांगते. सलोकता म्हणजे काय, पहिली मुक्ती आहे त्याच्या गावी राहणे. सलोक, जिथं ते देव आहे, जे स्थान आहे, जे तुम्हाला आवडतं त्याच्या ठिकाणी तुम्ही राहायचं, ही पण मोठी उपलब्ध आहे. तर ही मुक्ती नश्वर आहे, पण इथं कसं तुम्ही ही मुक्ती पहिल्या दर्जाची आहे की लोक जातात बघा, काशी क्षेत्री जातात, अजून कुठे जातात, तिथे राहतात, म्हणजे ही सलोकता झाली.
दुसरी समीपता, म्हणजे नावावरूनच कळतं की परमेश्वराच्या जवळ राहणे, याचा मान मिळणे. म्हणजे असं नाही की देवाच्या तुम्ही एकदम समाधीपाशी आहे आणि तुम्हाला पूजन अर्चनाचा मान मिळाला म्हणजे ती समीपता नाही आहे. तर तुम्ही मनानं परमेश्वराच्या जवळ आहात तर ती मुक्ती आहे. आता थोडक्यात कसे देवाच्या दाराचे द्वारपाल, तर ही मध्यम मुक्ती आहे. पहिली मुक्ती ही कनिष्ठ मुक्ती आहे, नश्वर निम्न दर्जाची. दुसरी समीपता ही मुक्ती कशी आहे, मध्यम दर्जाची आहे. तिसरी मुक्ती आहे स्वरूपता. याचा अर्थ साक्षात ईश्वरासारखं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. बऱ्याच अंशी ईश्वराचेच गुण आपल्याला लाभतात, मिळतात. म्हणजे बघा, ज्या लोकात जो मनुष्य जातो ना, तर त्या लोकाचं स्वरूप त्याला मिळतं. तर ती आहे तिसरी मुक्ती. ही पण मध्यम मुक्ती, मध्यम दर्जाची मुक्ती आहे. आणि जी सर्वोच्च मुक्ती आहे ती आहे सायुज्यता. सायुज्यता म्हणजे मोक्षच आहे. ही व्यक्ती मुक्तीची इच्छा करत नाही तर ईश्वर रूपच होतात स्वतः. जी सर्वात मोठी महान मुक्ती म्हणजे स्वतः ईश्वरच होऊन जाणे. आणि परमोच्च ज्ञान जर तुम्हाला लाभले तर तुम्ही सायुज्यता मुक्ती तुम्हाला मिळते. स्वतःच ईश्वर झाल्यामुळे सर्व भार आपला आपल्यावरच येतो आणि आपण तिथे सायुज्यता मुक्ती पावतो. हुम हरिणो हरिच्छे मम रक्षक, म्हणजे कसं आहे, मीच माझा रक्षक आहे. आता हरीने मला समर्पित, मी हरीला समर्पित झालो आहे असं सांगितलं जातं. ती झाली सायुज्य मुक्ती. तर ही मुक्ती आहे तुलसीदासांना मिळाली आहे, रामानुजांना मिळाली आहे, किंवा जे अनेक आपले संत आहेत, तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ, ते सगळे या सायुज्य मुक्तीचे अधिकारी होते. ज्या आनंदासाठी देवताही व्याकुळ होतात तो आनंद या लोकांच्या समोर हात जोडून उभा असतो. अशा शाश्वत, निरंतर, चिरंतन, नित्य, कल्पनातीत आनंद देणारी अशी ही नर्मदा नदी आहे. आनंद हेच शाश्वत ब्रह्म आहे. तो आनंद प्राप्त करण्यासाठी देवताही शिवाचे स्मरण करतात. परंतु भोग, वैराग्य यातील शाश्वत आनंद टिकवणे त्यांनाही शक्य होत नाही. आता आनंद म्हणजे काय, ज्याने सगळ्याच गोष्टी तुच्छ मांडल्यात, कशातच जीव अडकला नाही, असा मनुष्य आनंदी राहतो. हे देवांना देखील शक्य होत नाही. इंद्राला देखील आपल्या पदाची काळजी असते, कोणतरी दुसरं येईल इंद्रपद, म्हणजे असं असतं. म्हणे लोक शिवाचे स्मरण करतात परंतु त्यांनाही ते जमत नाही. नर्मदा भक्तांना मात्र ह्या दिव्य आनंदाची प्राप्ती होते व शाश्वत आनंद टिकतो. राजन, एकदा एक हरिणी नर्मदेच्या काठावरून तिच्या भोवती असलेली हिरवी हरळी खाण्यात मग्न झाली. आता इथं त्याने काय सांगितले की त्या पशु, पक्षी, पापी, जलचर सगळे आले नुसत्या नर्मदेमध्ये असणाऱ्या दगडाला. नर्मदेतले गोटे म्हणतो ना आपण, बाकीच्या कुठल्या नद्यातले गोटो म्हणतो का, गंगेतला गोटा म्हणतो का, यमुनेतला गोटा म्हणतो का, नाही. हे नर्मदेतल्या गोट्यांनाच हे रूप प्राप्त झालेलं आहे की ते नर्मदेतले गोटे जरी माणसाच्या हातात पडले तरी पण त्या माणसाची सगळी पापहरण होऊन ती व्यक्ती सायुज्य मुक्तीच्या मार्गाला जाते असं सांगितलेलं आहे. तर आता ही हरणी असं कोवळं कोवळं गवत खात तिथं मग्न झाली होती. एवढ्यात एक पारधी धावत तिरकमठा घेऊन तिच्या मागे आला. तो याचीच वाट पाहत होता की हरणी आपल्या बाणाच्या टप्प्यात कशी होईल. तो हळूहळू तिच्याजवळ जाऊ लागला. त्या हुशार हरणीने पारध्याच्या येण्याची चाहूल लागताच जीव वाचवण्यासाठी ती वेगाने धावू लागली. या गडबडीत ठेच लागून ती नर्मदेच्या जलात पडली. नर्मदेचे खोल विशाल पात्र आणि वेगवान धार यामुळे ती हरणी प्रवाहाबरोबर वाहत गेली. तिचे प्राण नर्मदेने आपल्या जलतत्वात मिसळून घेतले. तत्काळ त्या ठिकाणी पुष्पक विमान प्रगट झाले आणि ती हरणी एका दिव्य स्त्रीचे रूप धारण करून विमानात बसली. तिला दिव्य सुंदर अशा 2 स्त्रिया सन्मानाने विमानामध्ये बसवत होत्या. त्या आपल्या कोमल हातातील पंख्याने त्यांना वारा घालू लागल्या. त्यातील एका स्त्रीने तिला मृगातून दिव्यत्व तुला कसे प्राप्त झाले याविषयी सांगू लागली. ती म्हणाली, तुझ्या पापकर्मांमुळे तू हरणी झालीस. मात्र या नर्मदेच्या सहवासाने तिचे जल आणि अंती तिच्या जलात झालेले प्राणोत्क्रमण त्यामुळे सिद्धास प्राप्त होणार नाही अशी गती मिळून आम्ही तुला शिवलोकात घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. तुझे या पुष्पक विमानात स्वागत आहे असे म्हणून एक दिव्य रत्नाचा हार तिच्या गळ्यात घातला आणि एक कमल पुष्प तिला सन्मानपूर्वक अर्पण केले. म्हणजे एक हरणी होती, ती गवत चरत होती, ती आपल्याच नादात होती. तेवढ्यात एक पारधी दबक्या पावलाने तिथं आला. त्याची चाहूल लागून हरणी वेगाने पळत सुटली, पण तिला दगडाची ठेच लागली आणि ती नदी पात्रात पडली. तर तो वेगवान प्रवाह होता, तर त्याच्यामध्ये ती गेली, मेली. ती मरण तिचं आलं. नर्मदेनं तिचे प्राण आपल्यामध्ये सामावून घेतले.
पण त्यामुळे काय झालं, तिला दिव्य देह प्राप्त झाला. स्वर्गातून तिच्यासाठी पुष्पक विमान आलं. तिथल्या त्या स्वर्गातल्या सुंदर अप्सरा स्त्रिया आल्या तिला न्यायला आणि स्वागत करून त्यांनी सांगितलं की नर्मदेच्या जलात पडल्यामुळं तुझं पाप सर्व नष्ट झालं आणि तुला हा स्त्रीचा देह प्राप्त झाला आहे. तुझं ह्या विमानात स्वागत असो, असं म्हणून एक मोत्याचा चांगला हार तिच्या गळ्यात घातला. तिला एक फूल अर्पण केले. त्यामुळे हरणीपासून दिव्यत्वाला पोचलेल्या त्या युवतीने माता नर्मदेस आणि शिवास मनोभावे प्रणिपात केला. ती नर्मदेच्या जलाचा महिमा गाऊ लागली. हा सर्व प्रकार पाठीमागून पारधी पाहत होता. त्या पारध्यालाही नर्मदेचा महिमा कळला. मग त्याला तिच्या किनारी राहून तप करून आपल्याही देहाचे सार्थक करून घ्यावे असे वाटले. म्हणून पारध्याने तक्षणीच आपली तीरकमान टाकून दिली. नर्मदेला साष्टांग नमस्कार केला आणि आजवर घडलेल्या महापापाचे क्षालन व्हावे आणि माझाही उद्धार व्हावा अशी तळमळून प्रार्थना केली. त्याच्या डोळ्यातून गळगळ अश्रू येऊ लागले. देहाचे ममत्व नष्ट झाले. तो तहानभूक विसरला. त्याने स्वतःच्या स्त्री, पुत्र, धनाचा, विषयाचा वमनाप्रमाणे म्हणजे एखाद्या उलटीप्रमाणे त्याग केला. जशी उलटी आपण मळमळून आली की बाहेर फेकतो शरीरातून, आणि तो पारधी माता नर्मदेची स्तुती करून तिथे तो तपश्चर्येला बसला. म्हणजे हे सगळं प्रकरण पारध्याने पाठीमागून पाहिलं. त्याला वाटलं माझाही आता उद्धार करून घ्यावा आणि तो तिथे तपश्चर्येला बसला. तो म्हणाला, आई, मी आजपर्यंत पुष्कळ पापे केली, काही जाणतेपणे तर काही अजाणतेपणे. अशा सर्व पापातून मला मुक्त कर. माझी कशातही आता आसक्ती राहू देऊ नकोस. माझ्या अनंत अपराधाच्या राशी आहेत, तरी माते त्या भस्मसात करण्यासाठी तुझ्या कृपेचा एक बिंदूच मला पुरेसा आहे. जसा अंधकार नाहीसा करण्यासाठी प्रकाशाचा एक किरण पुरेसा होतो, तसेच मला हा माझ्या म्हणजे पापापासून मुक्त करण्यासाठी तुझ्या नदीचा एक थेंबसुद्धा मला बास झालेला आहे. किंवा जसा अंधार दूर करण्यासाठी एक दिव्याचा एक किरण देखील बास होतो. काकविष्टेपासून जरी पिंपळ निर्माण झाला असला तरी त्याला कोणी तुच्छ समजत नाही. तसा मी जरी तुच्छ असलो तर तुझ्या कृपेने माझ्या हृदयातील भाव शुद्ध होऊन माझे खरे रूप ओळखून आनंद स्वरूप होऊन जाईल. या व्यवहारात असा अनुभव असतो की धनी श्रीमंत असला तरी त्याच्या नावामुळे त्याच्या घरातील कुत्रासुद्धा सन्माननीय ठरतो. त्यालासुद्धा लोक मान देतात. तसा मी जरी पापी असलो, दुराचारी असलो तरी मी तुझा बालकच आहे. जर तू माझा स्वीकार केलास तर मग देवतासुद्धा मला नमस्कार करतील. असे म्हणून तो पारधी नर्मदेस पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला आणि त्याच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा अनुताप निर्माण झाला. मग तो सांगतो, प्रार्थना करतो. सगळं जसं कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळ निर्माण होतो बघा, जागोजागी पिंपळाचं झाड कुठंही उगवतं. म्हणजे ते पिंपळाच्या बिया खातात कावळे, जिथं विष्ठा करतात तिथं ते झाड येतं बियांपासून. पण मग त्याच्या खाली आपण म्हणतो पिंपळाला अश्वस्थ वृक्ष म्हटलं जातं आणि त्याच्या खाली विष्णूचा वास असतो. पिंपळाला प्रदक्षिणा घालतात, पिंपळाखाली दिवा लावतात. म्हणजे जसं आहे तसं म्हणला, माते मी तुला शरण आलो तर मी तुझं बालक आहे. तर तू जर मला स्वीकारलंस तर सगळे माझा मान सन्मान करतील. जसं एखाद्या पैसेवाल्याचं श्रीमंताचं कुत्रं आहे पण त्याला पण मान दिला जातो. तर पूर्वी म्हणायचे की सासरच्या कुत्र्याला सुद्धा आहो जाओ बोलवायला लागायचं. त्या गृहिणीला सकाळी सडा घालायचा तर ती म्हणायची, आहो हाडा घालते सडा, बाजूला व्हाले तर अंगावर उडेल शिंतोडा. हा अतिशय युक्ती, पण त्या काळातल्या बायकांना खरोखर असं काही करावं लागलं असेल तर थोडक्यात इथं हे आपलं एक उदाहरण दाखल म्हणून सांगितलं. तर मग तो आता तिथे तपश्चर्येला बसला. त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा अनुताप निर्माण झाला आणि त्यानं कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. त्याने तिच्या काठी अति उग्र तपश्चर्या केली. त्या कठोर तपश्चर्याने देवताही आश्चर्यचकित झाल्या. कौतुक म्हणून प्रखर सूर्यापासून त्याला त्रास होऊ नये म्हणून ढग येऊन त्याला सावली देत, तर मलयगिरीचा शीतल असा चंदनाचा वारा त्याला आल्हाद देत असे. तर अष्टवसू श्वापदापासून त्याचे रक्षण करून रंध्रातून आणि श्वासोश्वासातून अमृताचा पुरवठा करीत. त्यामुळे त्याला भूक तहान काही जाणवत नसे. अशी नर्मदेच्या कृपेने 1000 वर्ष त्याने तप केले व त्याच्या घोर तपश्चर्येने महादेवांना व माता पार्वतीलाही मोठे कौतुक वाटू लागले. त्यावर महादेव पार्वतीला म्हणाले, देवी, नामस्मरण आणि भगवत भक्ती करण्यासाठी धन, सामर्थ्य, विद्या, कुल यांची काही आवश्यकता नाही.
बघ फक्त आपल्याला ईश्वर प्राप्ती निष्ठा आणि साधना असणं आणि विश्वास आहे, तर ध्येयाप्रती पोचण्याची जिद्द आहे, त्यावरून साधक आपला अधिकार वाढवतो. म्हणजे बघा थोडक्यात हा पारधी आहे. मग आता त्याने काय झालं, कठोर तपश्चर्या सुरुवात केली. मग ढग येऊन सावली धरू लागले. मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला तसा असा, म्हणजे मलयगिरीचा वारासुद्धा कसा असतो तर चंदनाने भरलेला असतो, तो त्याला आल्हाद देऊ लागला. अष्टवसू त्याचे इतर श्वापदापासून जंगली प्राण्यापासून रक्षण करू लागले आणि त्याच्या श्वासातून अमृताचा पुरवठा करू लागले. असं 1000 वर्ष त्याने तप केलं. मग त्या शंकर पार्वतीला काय म्हणाले की कुठलं साधक होण्यासाठी कुठलं धन सामर्थ्य कुठलं कुळ शीळ विद्या कशाची गरज नाही, तर फक्त देवाच्या प्रती निष्ठा पाहिजे, आपल्या स्वतःच्या साधनेवर विश्वास पाहिजे, तर माणूस आपला अधिकार वाढवतो. बघा पारधी असून देखील हा कसा म्हणजे सर्व अडथळ्याला पार करून तपाला आपलं कठोर तप करत आहे. या निश्चयामुळे आणि आलेल्या अनेक अडथळ्यांना पार करून आलेल्या साधकाच्या गुणाबद्दल परमात्म्याला देखील आसक्ती आणि ममत्व वाटू लागते. म्हणूनच त्याच्या अंतःकरणातील भावाचं रूपांतर भक्तीत होतं. अशी भक्ती करणारा तो भक्त होय. तर भक्त म्हणजे जे देवापासून कधीही विभक्त होत नाही. वा किती सुंदर सांगितलंय बघा. भक्त म्हणजे कोण, जो देवापासून बाजूला वेगळा होत नाही तो विभक्त, विभक्त होत नाही तो भक्त. त्याला आता आपल्या भगवंताशिवाय सर्व दृश्य जग किंबहुना सर्व मोक्षादी सुखसुद्धा एखाद्या तृणासमान गवतासमान वाटतात. हा पारधी असूनही सिद्धावस्थेपर्यंत पोहोचला आहे. या पारध्याला वर देण्यासाठी उमामहेश्वर नर्मदा किनारी प्रगट झाले. माता नर्मदा ही शिवशंकर सन्मुख मगरीवर बसून श्वेतवस्त्र परिधान केलेली, हातात कमळ, मुखावर हास्य, दिव्य रत्नाचे हार, मुकुट, बाजूबंद, मेखला, कुंडले, पुष्पमाला, हिरवी कंचुकी, एका हातात पाश एका हातात कमंडलू व साधकाला अभय देणारा वरदहस्त, अशा सर्व गुणांनी समृद्ध असलेली दिव्य नर्मदा माता प्रगट झाली. मग त्या भक्ताला आशीर्वाद द्यायला प्रत्यक्ष शंकर तिथं आले आणि मग नर्मदेचं स्वरूप वर्णन केले की ती कशी आली. मगरीवर बसून आली, अंगामध्ये पांढरे कपडे घातलेले आहेत, पांढरी साडी आहे, हिरवी चोळी आहे, मुखावर हास्य आहे, अनेक रत्नाचे अलंकार तिच्या गळ्यात आहेत, कमरेला मेखला आहे, दांडामध्ये बाजूबंद आहे, फुलाच्या माळा आहेत, पाश आहे, अंकुश आहे, कमंडलू आहे. आणि अशी ही नर्मदा प्रगट झाली. ती व्याधाला म्हणाली, वत्सा तू केलेल्या तपश्चर्येमुळे आम्ही तिघेही प्रसन्न आहोत. म्हणजे पार्वती शंकर आले आणि नर्मदा पण आले. तर इच्छेप्रमाणे वर माग. व्याध म्हणाला, माते तुझ्या चरणी माझी बुद्धी स्थिर राहो, माझी मती तुझेच गुणचिंतन करो, माझ्या पायांनी तुझी दिव्य परिक्रमा घडो, माझे डोळे तुझेच मंगल रूप पाहोत, माझ्या कानांनी तुझे कीर्तन श्रवण करो. माते तुझे हे शाश्वत आनंद देणारे वात्सल्य प्राप्त हो. हे म्हणजे ती मागितलं बघा त्यानं की आई तुझ्या म्हणजे माझ्या डोळ्यांनी तुझंच रूप पाहू दे, माझ्या पायांनी तुझी परिक्रमा घडू दे, माझ्या वाणीनं सतत तुझं चिंतन करू दे. ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. तसं आहे ते, विसर नाही पडू दे. मग हे महादेव सगळं ऐकत होते. ते म्हणले, उमापती म्हणले त्या पारध्यास, वत्सा अति सर्वश्रेष्ठ वरदान तू मागून घेत आहेस. तू माझा अति प्रिय असा गण होऊन तुला माझेही सानिध्य प्राप्त होईल. तो म्हणाला, भगवान मला आपण आणखीन एक असा वर द्यावा की आपण या ठिकाणी माझे सर्व पाप नष्ट झाले म्हणून पापेश्वर तीर्थात निवास करावा, ज्यामुळे माझ्यासारखे अतिपाप केलेल्या जनांना गती मिळून नर्मदा मातेचे अलौकिक वात्सल्य प्राप्त होईल. तथास्तु म्हणून महादेवांनी आम्ही उभयता येथे निवास करू असे सांगितले. तेव्हापासून ते तीर्थ पापेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. या तीर्थात स्नानादी कर्मे केल्याने जीवांचा उद्धार होतो. त्याचे अपभ्रंश रूप होऊन हापेश्वर असे देखील म्हटले जाते. या तीर्थाचा विलक्षण महिमा आहे. असा पापेश्वर तीर्थ महिमा वर्णन करून हा अध्याय इथं पूर्ण झाला आहे. म्हणजे महादेवांना त्याने सांगितलं की तुम्ही तिथं राहा. माझ्यासारख्या पाप्याचा जर इथं उद्धार झाला तर इथे येणाऱ्या अनेक पापी मनुष्याचा देखील उद्धार होईल. आणि तेव्हापासून ते पापेश्वर तीर्थ झालं आहे. त्याला काही लोक अपभ्रंशाने हापेश्वर असं देखील म्हणतात. आणि इथे हा अध्याय अशा रीतीने समाप्त झाला आहे. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. आता अध्याय 21 पाहतोय आपण.
देवतीर्थ देवशिला महात्म्य वर्णन. हा अगदी छोटासा आहे. श्री मार्कंडेय म्हणतात, हे राजन, एकदा असुरांनी देवावर चाल करून त्यांना जिंकले. त्यांच्या स्वर्गाचे स्वामित्व काढून घेऊन त्यांच्या देवस्त्रियांना बंदिस्त केले. देवांच्या सर्व सिद्धी काढून घेतल्या व त्यांना हाकलून दिले. हतबल झालेले सर्व देव ब्रह्मदेवाला शरण गेले. म्हणजे देवांचं राज्य स्वर्ग फक्त इंद्रापुरतं आहे, बाकी शिवलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक इथं आसुर कधी जात नाहीत. आणि मग ब्रह्मदेवांनी त्यावर उपाय म्हणून काय सांगितलं, तुम्ही नर्मदा किनारी जाऊन माता नर्मदेचे तप करावे. त्याप्रमाणे अतिश्रद्धेने देवांनी येथे किनाऱ्यावर येऊन तप केले. त्यावेळी सर्व देवांना पुन्हा महासिद्धी प्राप्त झाल्या. ज्या ठिकाणी या देवता तपास बसल्या त्या शिलेला देवशिला असे म्हणतात. ही रमणीय देवशिला प्रत्येक दानाचे 1000 पट फळ देते. मग तिथं बसून त्या शिलेवरती तुम्ही जे काही दान कराल त्याच्या 1000 पटीनं तुम्हाला परत मिळतं. असा देवशिला नर्मदेच्या काठी बहुतांशी पाहावयास मिळतात. जसे महाराजपूर, शुक्लेश्वर, शूलपाणीश्वर, मृगुकुच्छ, अमरकंटक या ठिकाणी पितरांसाठी केलेले श्राद्ध तर्पण दान, त्यामुळे पितरांना गती मिळून त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होते. आता इतके देव खाली आले, वेगवेगळ्या ठिकाणी तपाला बसले, त्यांच्या सिद्धी त्यांना पुन्हा मिळाल्या, त्यांनी स्वर्ग जिंकला, आपल्या बंदीतल्या स्त्रिया सोडवल्या. मग त्याच्यामुळं त्या या ठिकाणी वर नावं घेतली. त्या ठिकाणी या सर्व ठिकाणी देवशिला आहेत. मग तिथं पितरांचं श्राद्ध तर्पण करायचं, दान करायचं, तर तुम्हाला तेवढं त्याचं पुण्य 1000 पटीने मिळणार आहे आणि पितरांना देखील उत्तम गती प्राप्त होणार आहे. तसेच जे भक्त या ठिकाणी नामस्मरण, लिंगार्चन करून सदाशिवाची स्तुती करतात व ऐकतात त्याला कोटी पुण्य मिळते. म्हणजे 1000 पट काय, कोटी पट पुण्य मिळते. असा हा देवतीर्थाचा महिमा आणि देवशिलेचा महिमा इथे वर्णन करून हा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. नर्मदे हर. अशा रीतीने हे 3ही अध्याय इथं आपण समाप्त केले आहेत.